शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी शिंगणापूर पाणी योजना चालू करण्याचे महापालिकेचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. शहरासाठी असलेली पर्यायी जुनी सक्षम यंत्रणा 2 वर्षांपासून बंद ठेवण्यामागे राजकारणाचा वास येत असल्याची चर्चा आहे. शहरासाठी यापूर्वी शिंगणापूर येथून 100 दशलक्ष मीटर, नागदेववाडी येथून 40 आणि बालिंगा येथून 60 MLD पाण्याचा उपसा केला जात होता. शिंगणापूर केंद्रातील उपसा यंत्रणा बदलण्याचे काम प्रक्रियेत असल्याचे मागील 2 वर्षापासून सांगितले जाते. काळंबावाडी योजना काही कारणास्तव थोड्या कालावधीसाठी बंद करावी लागली तर पूर्वीप्रमाणे शिंगणापूर येथून उपसा करण्याचे नियोजन होते. ही पर्यायी यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली जात आहे काय, असा संशय आता येत आहे. सध्या शिंगणापूर येथील उपसा यंत्रणा बदलण्याचे काम चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते लवकरच पूर्ण होईल. ही पर्यायी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर थेट पाईपलाईनचा पाणी पुरवठा खंडित झाला तरीही शहरातील पाणी पुरवठा मात्र सुरू ठेवता येईल. घडी बसण्यास लागणार आठवडा. पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना जे उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केले. दुरुस्तीच्या काळात त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्ती पूर्ण होताच पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे. 2 दिवसात पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्ववत झाली तरी शहरातील पाणी पुरवठ्याची घडी बसण्यास आठवड्याचा कालावधी लागणार आहे.